एका छोट्याशा गावाच्या कडेला दाट जंगल होते. त्या जंगलात एक चलाक कोल्हा राहत होता. तो नेहमी खाण्याच्या शोधात गावाजवळ फिरत असे. एके दिवशी संध्याकाळी गावातील एक म्हातारी आजी डोक्यावर लाकडांचा मोठा मुळा घेऊन जंगलातून घरी जात होती. आजी खूप थकली होती. रस्ता शांत होता आणि सूर्य मावळत होता. तेवढ्यात झुडपामागून कोल्हा बाहेर आला. त्याच्या डोळ्यांत भूक दिसत होती. तो आजीसमोर उभा राहून म्हणाला, "आजी, मला खूप भूक लागलीये, मी तुला खाणार." आजी घाबरली, पण ती हुशार होती. ती शांतपणे म्हणाली, "अरे कोल्ह्या, मी आता म्हातारी आणि बारीक आहे. मला खाल्लंस तर तुझं पोट भरणार नाही. मला घरी जाऊ दे. मी तूप भाकरी खाऊन जाड होते. मग तुला जास्त जेवण मिळेल." कोल्ह्याला आजीचं बोलणं खरं वाटलं. तो म्हणाला, "ठीक आहे, पण उद्या याच रस्त्याने परत ये. मग मी तुला खाईन." आजी होकार देऊन घरी गेली. रात्रीभर तिने एक युक्ती आखली. दुसऱ्या दिवशी आजीने एक मोठा गोल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळ्याला ढकलत जंगलाच्या रस्त्याने निघाली. भोपळा गोल गोल फिरत होता आणि आतून आजी गाणं म्हणत होती, "चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, जंगलातून जाऊ झुणूक झुणूक." कोल्ह्याने तो मोठा फिरणारा भोपळा पाहिला. त्याने विचारलं, "अरे भोपळ्या, इथे एखादी म्हातारी आजी गेली का?" आतून आजी आवाज बदलून म्हणाली, "नाही रे बाबा, मी तर फक्त भोपळा, टुणूक टुणूक." कोल्हा गोंधळला आणि भोपळ्याला जाऊ दिलं. अशा प्रकारे हुशार आजीने स्वतःचा जीव वाचवला. बोध: अडचणीच्या वेळी घाबरून न जाता हुशारीने विचार केला तर संकटातून मार्ग नक्की सापडतो.